2025 हे वर्ष माझ्यासाठी आयुष्यभर इतकं अविस्मरणीय आहे, कारण 2025मध्ये माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत जेवढे चढउतार झाले, त्या चढउतारांमधील सर्वात जास्त चढउतार माझ्या 2025 हे हे वर्ष एक्सपिरियन्स करताना झाले. सो इन दिस व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या काही टॉप लर्निंग्स शेअर करणार आहे विथ एक्सप्लेनिंग एक्सपिरियन्सेस अराउंड इट, जेणेकरून तुम्हाला एक व्हॅल्यू ॲडिशन घ्यायला मिळेल की तुम्ही मी केलेल्या चुका करू नका. सो हा व्हिडिओ असेल माझं 2025 हे वर्ष कसं गेलं हे एक्सप्लेन करताना. सो लेट्स बिगिन द व्हिडिओ. नंबर फर्स्ट लर्निंग आहे कामाला धर्म माना. 2025 हे वर्ष सुरुवातीपासनं माझं CET प्रिपरेशनने सुरू झालं होतं आणि CET प्रिपरेशनचा माझी लेवल अगदी 0 असल्यामुळे जानेवारीपासून 2025च्या मी काहीही प्रिपरेशन नसल्यामुळे एवढं ओव्हरथिंक करायचो. आणि ॲज यू मे नो की माझा ड्रॉप इयर असल्यामुळे माझा मनावरती जो प्रेशर होता CET एक्झाम क्रॅक करायचा, मी माझ्या मनामध्ये एक्सपेक्टेशन भरपूर लावले होते. प्लस माझ्या फॅमिलीजने जास्त एक्सपेक्टेशन कुठे ना कुठे डायरेक्टली जरी दाखवत नव्हते ते चेहऱ्यावरती, पण इनडायरेक्टली त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे एक्सपेक्टेशन होते माझ्याबद्दल. सो याच गोष्टींचा जास्त स्ट्रेस घेऊन, जास्त ओव्हरथिंक करून, जेव्हा मला मी जानेवारीमध्ये सुद्धा अभ्यास करून, म्हणजे एकदम डेली स्टडी करूनसुद्धा मी क्रॅक करू शकत होतो CET विथ गुड पर्सेंटाईल्स. बट जेव्हा मला कळलं, रिअलायझेशन आलं की माझी एक्झाम जवळ येते आहे, काही गिणेचुणे महिने राहिले आहे आणि त्या महिन्यामध्ये मला बेस्ट करायचं आहे, जेव्हा एक सेन्स ऑफ रिअलायझेशन आलं की टाईम कमी आहे. टाईम कमी असल्यामुळे ॲट द एंड माझ्या मनामध्ये असं विचार यायला लागले की अरे काय होईल जर मी फेल झालो तर. घरच्यांनी माझ्यावरती एवढे विश्वास दाखवला, तो जर त्यांचा तुटला तर मी त्यांच्या नजरेमध्ये चिडून पुढचं आयुष्य कसं जगेल, आणि सो ऑन अँड सो फोर्थ. तुम्ही इमॅजिन पण करू शकता की कमी टायमिंग असल्यामुळे काय माणसाच्या मनावर बितते ते. या गोष्टीमुळे ज्या टायमिंगवरती मी जास्तीत जास्त प्रिपरेशनचा फोकस करायला पाहिजे होता, त्या टायमिंगमध्ये मी या गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट व्हायचो जस्ट बिकॉज की टाईम कमी राहिला होता. जस्ट एवढं म्हणायचं आहे मला की मी त्यावेळेस कामाऐवजी इतर गोष्टींवरती जास्त फोकस करायचो, जसं की ओव्हरथिंक करणं, जसं की रिझल्टबद्दल विचार करणं रॅदर दॅन प्रोसेस. म्हणजे मला आत्ता रिअलाईज होतं आहे की म्हणजे अजूनसुद्धा मी CETचं प्रिपरेशनच करतो आहे. इवन मी सेकंड ड्रॉप घेतला आहे, कोणाला सांगितलेलं नाही आहे. बट आत्ता मी या गोष्टीवरती बिलीव्ह करतो की काम इज द फर्स्ट प्रायोरिटी. तुम्ही इतर काहीही नसेल केलं तरी चालेल, पण काम हे पहिलं तुमचं जे काही त्या मोमेंटला गरजेचं आहे, ज्या मोमेंटला सूट होतं ते काम तुम्ही नेहमी केलंच पाहिजे. कारण आत्ता मला फील होतं आहे की मी स्टडी केलं तरच काहीतरी घडणार आहे माझं. इवन दो टाईम कमी राहिला आहे तर जास्त ओव्हरथिंक करून काही होणार नाही आहे, रिझल्टबद्दल विचार करून काही होणार नाही आहे. टाईम कमी राहिला आहे हे लक्षात घेऊन होईल, एक सेन्स ऑफ रिअलायझेशन होईल की टाईम कमी आहे. बट त्या रिअलायझेशननी माझ्या अल्टिमेटली प्रिपरेशनवरती काही इम्पॅक्ट पडणारच नाही डायरेक्टली. जो इम्पॅक्ट माझ्या प्रिपरेशनवरती डायरेक्टली पडणार आहे ती गोष्ट आहे टू डू स्टडी. जस्ट डू वर्क, दॅट्स ऑल. देर इज नो ऑप्शन. म्हणजे मी माझ्या फर्स्ट ड्रॉप इयरला जी मिस्टेक केली, मी सारखं विचार करत राहायचो, जास्त डिसबॅलन्स झालं होतं माझं माइंड. तेव्हा काय करावं काही समजत नव्हतं आणि त्या न समजल्यामुळे मी एका गोष्टीकडे फार दुर्लक्ष केलं, ते म्हणजे काम न करणे, ते म्हणजे स्टडीज न करणे. आणि ती माझी सर्वात मोठी चूक होती.
आणि देर इज नो एनी ऑप्शन फॉर हार्डवर्क. बरेच जणं म्हणतात ना स्मार्ट वर्क. सो देर इज नो एनी ऑप्शन फॉर हार्डवर्क. दॅट्स वॉट आय फील्ड थ्रू दॅट एक्सपिरियन्स. आणि इवन आत्तासुद्धा मी जेव्हा रिअल काम करून एक्सपिरियन्स करतो आहे माझी थोडीफार प्रोग्रेस लाईफमध्ये, तेव्हा असं रिअलाईज होतं आहे की हे प्युअरली शक्य झालं आहे काम केल्यामुळे. आणि इथेच माझा सेकंड नंबर लर्निंग येते 2025ची. ती आहे देर इज नो ऑप्शन फॉर हार्ड वर्क. ही लर्निंग एक्सप्लेन करताना मी तुम्हाला माझी थिंकिंग काय होती कामाबद्दल, सक्सेस ग्रॅब करायबद्दल ती सांगतो. आणि इवन ही थिंकिंग तुमच्या माइंडमध्ये सुद्धा असेल. बऱ्याच जणांच्या मनामध्ये सुद्धा अशी गलत फॅमिली असेल की मी आधी विचार करायचो की बाबा काय लोक हार्डवर्क करत आहे, हार्डवर्क करून कोणी सक्सेस होतं असेल तर ते जुन्या काळी लोक व्हायचे, कारण त्यांच्याकडे रिसोर्सेस वगैरे नव्हते. आय वॉज इन द फॉल्स बिलीफ ऑफ टेक्नॉलॉजीज ॲडव्हान्समेंट. मला असं वाटायचं की आपल्याकडे आता मॉडर्न टेक्नॉलॉजीज आलेल्या आहे. जुन्या लोकांसारखं रात्र वाचत अभ्यास करून वाचत सर्व गोष्टी लर्न करायला जास्त टाईम देऊन आणि मग सक्सेस अचीव करणं हे आउटडेटेड झालं आहे. आणि जस्ट बिकॉज आता मोबाईल फोन्स आलेले आहे, वी हॅव AI राईट नाऊ. आणि या गोष्टीमुळे मी सक्सेस अचीव करणं अगदी स्मार्टपणे चूज केलं पाहिजे रॅदर दॅन हार्डवर्क. ही माझी थिंकिंग असायची सुरुवातीला. कारण अजून एक पॉईंट याच्यामध्ये असा देखील असायचा की बाबा मला असं वाटायचं यार हार्डवर्कला मी रिलेट करायचो शेतीच्या कामामध्ये. सो शेतीमध्ये मला लोक दिसायचे, माझे फॅमिली मेंबर्स, इवन काही फॅमिली मेंबर्स आणि इतर मजदूर लोक वगैरे, त्यांना रिलेट करायचो मी हार्डवर्कच्या थिंकिंगमध्ये. मला असं वाटायचं जे मजदूर लोक आहे ते एवढं हार्डवर्क करून त्यांना ॲट द एंड गरीबच जगावं लागतं आहे. त्यामुळं कुठे ना कुठे मला तो ॲप्रोच बदलवून सक्सेससाठी वर्क करावं लागेल. आणि तीच थिंकिंग माझी चुकीची होती. आणि जे मजदूर लोक काम वगैरे करतात त्यांचं टोटली डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहे तो कामाकडे बघण्याचा. काम शुड बी रिलेटेड टू युअर गोल, राईट. आता सध्या माझा गोल आहे CET क्रॅक करणं. सो माय वर्क शुड ऑलवेज बी फर्स्ट प्रायोरिटी ऑन स्टडीज. सो दिस इज वॉट ऑल फॉर वर्क. बिकॉज जी माझी गलत फॅमिली होती ती पूर्ण 2025मध्ये तुटल्या गेली. आणि ॲट द एंड ऑफ इयर मी असं रिअलाईज करतो आहे की देर इज नो ऑप्शन फॉर हार्डवर्क. यू हॅव टू वर्क हार्ड. आहे ना एक म्हण मराठीमध्ये, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. किंवा एक सोनं आहे, तलवार असते, त्या तलवारीला शार्पनेस तेव्हाच येतो जेव्हा ती तलवार अगदी गरम उष्णतेचे चटके सोसते, अनगिनत घाव अंगावरती सोसते, तेव्हा त्या तलवारीला शार्पनेस येतो. आणि हे उदाहरणं अगदी व्हॅलिड आहे, हे उदाहरणं अगदी ट्रू आहे, जे की मी आधी मानत नव्हतो. बट नाऊ आय एम ॲक्सेप्टिंग इट अँड आय एम ऑल्सो बिलीव्ह की तुम्ही गाईडसुद्धा हे उदाहरणं ॲक्सेप्ट करशाल माझे हे एक्सपिरियन्स ऐकून. सो या दिस वॉज सेकंड नंबर पॉईंट. माझी 2025मधली नंबर 3 लर्निंग आहे प्रायोरिटी बेस्ड वर्क. मी तुम्हाला मागे बोललो ना की मी कामगारांसोबत हार्डवर्कला रिलेट करायचो, काम करून काय वगैरे वगैरे. बट यू हॅव टू अंडरस्टँड की इफ यू आर वर्किंग हार्ड देन यू हॅव टू बी प्रायोरिटायझिंग द वर्क व्हॉट एव्हर यू आर डुईंग. जर तुम्ही तुमच्या डेली टू डू लिस्ट बनवता आहे तर त्या टू डू लिस्टमध्ये प्रायोरिटीज सेट झाल्या पाहिजे. इवन मी तुम्हाला चार्टसुद्धा लावून देईन इथे. या चार्टमध्ये तुम्हाला त्या तुमच्या ज्या काही मल्टिपल टास्क आहे जे तुम्ही टू डू लिस्ट बनवता, त्या टू डू लिस्टमध्ये जी अरेंजमेंट आहे, जी ऑर्डर आहे की तुम्हाला पहिले हे करायचं, दुसरे हे करायचं, तिसरं हे करायचं, ती ऑर्डर सेट करायला हा चार्ट तुम्हाला फार इम्पॉर्टंट आणि मदत करेल, इम्पॉर्टंट ठरेल. सो
मला हे म्हणायचं आहे याच्यामध्ये की तुम्हाला प्रत्येक जे काम दिवसभरामध्ये करायचं आहे ते काम प्रायोरिटाईज करायला आलंच पाहिजे. याच्यामध्ये मी फार अनुभवसुद्धा घेतलेले आहे. कारण मी जेव्हा सी ई टीचं प्रिपरेशन कसं तसं एकदम प्रेशरमध्ये का होईना जेव्हा बसायचो लेक्चर्स वगैरे करायला, तेव्हा सोबतच माझ्या मनामध्ये एक इनसिक्युरिटी किंवा एक रिअलायझेशन किंवा तुम्ही म्हणू शकता माझ्या मनामध्ये अशी थिंकिंगसुद्धा डेव्हलप झाली होती. वेन आय वॉज वॉचिंग द चॅट टॅग चॅनल, त्यावेळेस माझ्या मनामध्ये डाएटबद्दल अवेअरनेस वाढली होती आणि डाएटबद्दल अवेअरनेस वाढल्यामुळे मला ती गोष्ट इतकी मनामध्ये खचत होती की यार माझं डाएट कमी म्हणजे इतका डाएट सेंट्रिक झालो होतो मी माझ्या डेली लाईफमध्ये की मला जी प्रायोरिटी माझं कमी टायमिंग होता जो की मी सी ई टीच्या प्रिपरेशनमध्ये लेक्चर्स वॉच करणे, MCQ सॉल्व करणे, PYQ सॉल्व करणे या गोष्टींमध्ये द्यायचा होती मला प्रायोरिटी. ती प्रायोरिटी मी जस्ट बिकॉज की डाएट सेंट्रिक झालो होतो जास्त इन्फॉर्मेशन घेऊन, जे की वाईट नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे मी मिसकन्सेप्शन क्लिअर करतो की मला असं म्हणायचं नाही आहे की मी डाएटवरती फोकस करायला नाही सांगत आहे आणि स्टडीजवरती फोकस. नो, that's wrong. But both things are important. When both things are important, you have to give the priorities on basis of your urgency and importantness, जे की मी 2 फॅक्टर्स या टेबलमध्ये दिलेले आहे. हे मी ॲक्च्युली ध्रुव राठीकडनं शिकलेलो आहे आणि त्यांनीच हा जो चार्ट आहे हा सजेस्ट केला आहे आणि आय विल 100% शुअरली से की तुम्ही जर याच्यामध्ये फॉलो करायला लागले तुमचे टास्क प्रायोरिटाईज करायला तर यू आर म्हणजे तुम्ही तुमच्या दिवसभरामध्ये असं तुम्हाला वाटणार नाही की यार आज हे पण करायचं ते पण करायचं वगैरे 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 वगैरे, हे राहिलं ते राहिलं, रॅन्डम तुम्ही काही लिहिताच आहे, काही कशामागं केव्हाही धावताय असं तुमच्या मागे होणार नाही. अर्जन्सी आणि इम्पॉर्टंटनेस हे 2 फॅक्टर आहे जे तुम्हाला तुमचं वर्क टू डू लिस्ट प्रायोरिटाईज करायला शिकवेल आणि ॲट द एंड तुम्ही तुमच्या दिवसामधनं मोस्ट प्रोडक्टिव्ह वर्क केलेलं असेल आणि यापेक्षा चांगली गोष्ट काय आहे, राईट? सो उदाहरण मला द्यायचं राहूनच गेलं की मी जेव्हा CETचे लेक्चर्स वगैरे करायचो जस्ट बिकॉज मी डाएट सेंट्रिक असायचो, त्यामुळे मी काय करायचो लेक्चर्स बघायचो. बट लेक्चर्स बघत असताना मी काय करायचो, जी प्रायोरिटी मी लेक्चर्सला जो फोकस मी लेक्चर्सला द्यायला पाहिजे होता तो फोकस कुठे ना कुठे माझा डाएटचे विचार खायचा, म्हणजे डाएटच्या विचारांकडे जायचा. म्हणजे मी व्हे प्रोटीन आणलं होतं अनफ्लेवर्ड प्लस क्रिएटिन पण होतं माझ्याकडे फ्लेवर्डवालं. सो मी ते ब्लेंड घेऊन अशी बॉटलमध्ये बसायचो लेक्चर्सला शेजारी असं बसून. इमॅजिन की माझ्या पुढे मोबाईल फोन आहे आणि मी बघतो आहे लेक्चर्स वगैरे हे विथ होल्डिंग in my hand the blend of protein and creatine mixed आणि जस्ट अगदी कॉन्शियस राहायचो की बाबा पोमोडोरो टेक्निक फॉलो होतो आहे की नाही. पोमोडोरो टेक्निकमध्ये काय सांगितलं होतं की दर 25 मिनटामध्ये तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे 5 मिनटाचा, दर 25 मिनटामध्ये तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे 5 मिनटाचा, दर 5 मिनटाला मी ते व्हे प्रोटीन उघडणार, तो शेक उघडणार आणि मग पिणार. आणि दॅट थिंग वॉज जस्ट डिस्ट्रॅक्शन फॉर मी बिकॉज कमी टायमिंग राहिला होता. जो टाईम मी जास्तीत जास्त अभ्यास करायवरती द्यायला पाहिजे होता तो टायमिंग मी परफेक्ट आहे का नाही याच्यावरती देत होतो. तेच मला सांगायचं आहे याच्यामधनं की जी लर्निंग तुम्ही याच्यातून घेऊ शकता ती आहे प्रायोरिटी बेस्ड वर्क. जर तुम्ही हेल्थला प्रायोरिटी देत आहे तर कीप सर्टन टाईम. जर तुम्ही तुमच्या स्टडीजला प्रायोरिटी देत आहे तर गिव 101% फोकस ऑन युअर स्टडी. तुम्हाला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणंसुद्धा आलं पाहिजे. मी जस्ट समीर चौगुलेजींचा सरांचा मी व्हिडिओ ऐकत होतो, इंटरव्ह्यू ऐकत होतो, त्यामध्ये ते म्हणत होते की यू हॅव टू लर्न द स्किल ऑफ स्विच ऑन अँड स्विच ऑफ. म्हणजे जेव्हा ते कामात असतात ते स्विच ऑन करता, म्हणजे घरच्या जे डिस्ट्रॅक्शन आहे, घरचे भांडणं वगैरे असतील, व्हॉट एव्हर फॅमिली मॅटर, त्या गोष्टींच्या विचारांचे जे आहे ते स्विच ऑफ करून फुल फोकस ऑन देअर वर्क. सो स्विच ऑन स्विच ऑफ करणं जमलं पाहिजे. जस्ट
प्रायोरिटाईज युअर वर्क. प्रायोरिटीज जर सेट केलं ना तुम्हाला तुमच्या टू डू लिस्ट अरेंज करायला काही प्रॉब्लेम येणार नाही, हे मला म्हणायचं आहे. जर मी माझी प्रायोरिटी अभ्यास ठेवली असती तर माझ्या त्या जर्नीमध्ये, जे की मी माझी एकदम भंगार जर्नी आहे ती, त्या जर्नीमध्ये मी असे जे शेक्स वगैरे बनवायचो ते डिस्ट्रॅक्शन मला नसतं आलं जेव्हा मी प्रायोरिटी फर्स्ट मोस्ट अँड इम्पॉर्टंट स्टडीजला दिली असती, जेव्हा केव्हा माझा जो कमी टायमिंग राहिला होता त्या फेजमध्ये. सो दिस इज ऑल द पॉवर ऑफ प्रायोरिटीज, जे की मला वाटतं की 2025मध्ये मी ॲज अ लर्निंग म्हणून घेतली पाहिजे, आणि आय बिलीव्ह की तुम्हीसुद्धा घेशाल हा व्हिडिओ बघितल्यानंतर. सो दिस वॉज नंबर 3. नंबर 4 आहे हेल्थ इज वेल्थ. आता इनफॅक्ट तुम्ही जर बघितलं या चॅनलला एक्सप्लोअर करून, तर फर्स्ट व्हिडिओ या चॅनलचा हाच आहे की हेल्थ इज वेल्थ. टायटलच आहे त्या व्हिडिओचं, इवन थंबनेलसुद्धा आहे. आणि तो व्हिडिओ मी बनवलेला आहे माझी जेव्हा आजी ICUमध्ये असते, आणि त्यावेळेस 2025चा एंड फेज चालू होता. ऑक्टोबरचा फेज चालू होता. त्या पॉईंटवरती माझे आजोबांचीसुद्धा डेथ झाली होती, आणि माझ्या मामींच्या आई आहे, म्हणजे त्या माझ्या आजी लागतात, त्यांचीसुद्धा डेथ झाली होती बॅक टू बॅक. फक्त एक आठवड्याचं अंतर असेल दोघांच्या डेथमध्ये. बॅक टू बॅक 2 फॅमिली इतक्या भयंकर ट्रॅजेडीमधनं गुजरली, इतक्या भयंकर ट्रॅजेडीमधलं पासआउट झाली, जे की माझ्यासाठी अगदी अनएक्सपेक्टेड होतं. आणि जो हेल्थ इज वेल्थचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो माझी ॲक्च्युली म्हणजे आईची आई, म्हणजे अगदी ज्या आजीने मला लहानपणापासनं वाढवलेलं आहे, ज्या आजीने मला दररोज टिफिन करून दिला, ती आजी माझी ICUमध्ये ॲडमिट असते, जीवन आणि मृत्यूचा संघर्ष करत. आणि तो फेज आत्तासुद्धा गुजबम्स येत आहे माझ्या अंगावरती हे सांगताना, की जी आजी मला लहानपणापासून आत्तापर्यंत सांभाळत आली, काय सांगू. सो एवढंच सांगायचं आहे की मी 2025मध्ये जर सर्वात मोठी लर्निंग घ्यायची ठरवली तर ती असेल हेल्थ इज वेल्थ. मी लहानपणी जेव्हा बसमध्ये ट्रॅव्हल करायचो, एका विंडो साईडला शाळेतून जाताना येताना बसायचो, तेव्हा मी इंट्रोवर्ट असल्यामुळे जस्ट एकटाच बाहेर एकटक बघत असायचो निसर्ग येताना जाताना. आणि निसर्ग येताना जाताना ऑब्वियस आहे माझ्या मनामध्ये विचार येणारच, आणि काही वेळेस मल्टिपल टाईम्स असा विचार यायचा की जे काही माझे लव्ड वन्स आहे, आजी बाबा, मम्मी पप्पा, माझी बहीण, सर्व मामा मामी, सर्व यांच्या जर लाईफ स्पॅन संपला तर मी कसं जगेल, असे विचार माझे तेव्हा शाळेत येताना जाताना बसमध्ये विंडो सीटवरती बसलेलो असताना यायचे. आणि तेव्हा मी लिटरली रडायचो की काय होईल जर माझ्या बाबांची डेथ झाली तर, काय होईल माझ्या आजीची डेथ झाली तर, मला कोणीच नाही, असं नाही तसं नाही. म्हणजे आय वॉज जस्ट लॉट ऑफ इमोशनल गाय त्यावेळेचा. बट मी असं पण देवाकडे प्रे करायचो की मला 500 वर्ष आयुष्य दे, माझ्या बाबांना इतकं वर्ष आयुष्य भेटलं पाहिजे, असे विचार माझ्या ते लहानपणी असे चालू असायचे. म्हणजे ओव्हरऑल मी डेथला घाबरायचो. आणि इवन म्हणजे आणि जसा टाईम पास होत गेला तसा मी डेथला डायरेक्टली इग्नोर करत गेलो की बाबा टाईम पास होतो आहे, आणि द फॅक्ट इज इच अँड एव्हरी वन हॅज टू लिव्ह दिस अर्थ वन्स मोमेंट. सो हे ॲक्सेप्ट किंवा हे रिअलाईज नाही होत गेलं. मी लहानपणी थिंक करायचो. नंतर अशी अचानक भयंकर ट्रॅजेडी होऊन गेली की माझे सख्खे आजोबा वारले, माझ्या लांबच्या नात्यातल्या आजी वारल्या, माझ्या जवळच्या नात्यातली ज्या आजीनं मला लहानसं मोठं केलं त्या आजीला पॅरालिसिस होतो सडनली माझ्या डोळ्यापुढे होतो. काय सांगू, माझ्या प्रेझेन्समध्ये होतो, नॉट डोळ्यापुढे.
मी काही करू शकलो नाही त्या मोमेंटमध्ये. सोडा तो मॅटर वेगळा आहे. बट या भयंकर 3 ट्रॅजेडीजमुळे मला एवढं रिअलाईज झालं. आणि मी इवन दो चॅट टॅग थ्रू अवेअर झालो होतो की हेल्थ इज प्रायोरिटी, बट जस्ट अवेअर होऊन काय रिअलायझेशन देखील आलं पाहिजे ना, की बाबा ॲक्च्युली समजतं आहे की हा बंदा रिअलाईज झालं, याचे ॲक्शन्स थ्रू दिसतं आहे की हा रिअलायझेशन झालं याला हेल्थचं. पण ते माझ्याकडनं काही दिसायचं नाही. बट माझ्याकडे 2025मध्ये हे रिअलायझेशनसुद्धा देवाने लकीली अनलकीली करून दिलं. 3 ट्रॅजेडीज माझ्या लाईफमध्ये घडवून. सो दिस इज द मेजर लर्निंग की हेल्थ इज प्रायोरिटी. आणि आत्ता मी माझ्या बजेटला बेस्ट पॉसिबल जे काही आहे ते करायचा प्रयत्न करत आहे. नो मॅटर किती इन्व्हेस्टमेंट लागो, नो मॅटर किती काही असो. मी कारणं देत बसणार नाही. मी कारणं जर देत बसले तर माझ्यापुढे डायरेक्टली त्या ट्रॅजेडीज उभ्या राहतात डोळ्यापुढे, की बाबा काय कारणं देत राहिलं तर अचानक जे व्यक्ती चालता बोलता एकदम हशीखुशी होते ते अचानक असे ह्या फेजला येतात. म्हणजे कॉमन तिघांमध्ये गोष्ट अशी होती की स्वप्नातही इमॅजिन नव्हतं झालं की आजीबाबांचा विषय सोडा, बट त्यामधल्या मामींच्या आई अशा होत्या की स्वप्नातही इमॅजिन असं नव्हतं झालं की बाबा त्यांना ही त्यांची म्हणजे आम्हाला असं एक्सपिरियन्स करायला भेटेल त्यांची डेथ. सो दिस वॉज रिअली ट्रॉमा एक्सपिरियन्स फॉर मी. आणि त्याच्यामधनं मी जी लर्निंग घेतली की बाबा यू हॅव टू गिव्ह द फर्स्ट प्रायोरिटी टू हेल्थ, नो मॅटर वॉट. हेल्थ इज वेल्थ. कोणी काहीही म्हणो, तुम्हाला कितीही म्हणो की काय पागलसारखा बॉडीवरती पैसे खर्च करतो आहे, काय सारखं रुटीन फॉलो करतो आहे, कोणी कितीही पागलसारखं म्हणो की एक बार की जिंदगी फुल जिओ वगैरे वगैरे, कोणती पिक्चरचे डायलॉग वगैरे मारो, काही जस्ट इग्नोर देम अँड जस्ट प्रायोरिटाईज युअर हेल्थ. दॅट्स ऑल फॉर दिस पॉईंट नंबर 4. पॉईंट नंबर 5 इज बी रिस्पॉन्सिबल मॅन. आता ज्या मी तुम्हाला 3 ट्रॅजेडीज सांगितल्या त्या ट्रॅजेडीजमधनं अगदी माझ्यासाठी रिअलायझेशनसोबत जर दुसरी गोष्ट जी की मी मेजरली लर्निंग ॲज अ लर्निंग घेऊ शकतो आहे आणि घ्यायला पाहिजे ती आहे की माझ्या मामांचं जे स्ट्रगल त्यांनी केलं ते अगदी अनबिलिव्हेबल होतं. म्हणजे मामा माझे अशा लेवलवरती आहे की ते कंपनीज मल्टिपल हँडल करून सर्व घराचे फायनान्सेस वगैरे ते ऑब्वियस आहे, प्रत्येकाला करावं लागतं, बट ते सुद्धा व्यवस्थितरित्या मॅनेज करून सर्वांच्या ट्रॅजेडीजमध्ये इन्व्हॉल्व होऊन सर्व म्हणजे वन मॅन आर्मी डायरेक्टली ते. आणि ते एकटे व्यक्ती त्यांच्या कंपनीजचे झिरोपासनं तर एंडपर्यंत म्हणजे त्यांनी मार्केटिंग बघायची, सर्व प्रोडक्शनपासनं, रिसर्चपासनं, मीटिंग्स, मार्केटिंग सर्व गोष्टी त्यांना बघायच्या असतात. वन मॅन आर्मी स्टार्टअप असल्यामुळे यू नो की किती व्हॅल्यू पुट ऑन करावं लागते. आणि न्यू स्टार्टअप असला तर त्यातल्या त्यात अगदी अवघड गोष्ट होऊन जाते. ते स्टार्टअप मॅनेज करून घरची जे काही ट्रॅजेडीज झालेले आहे सर्वांचे दवाखानेज वगैरे व्यवस्थित मॅनेज करून प्लस मेंटॅलिटीज एवढी बॅलन्स ठेवून मी इतका इन्स्पायर झालो त्यांच्यामधनं की यार काय ह्युमन बिईंग येते. म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत की ॲज अ मॅन ते किती डेव्हलप्ड आहे. आणि तुम्हाला अजून एक एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर त्यांनी घरच्यांची मेंटॅलिटी एवढ्या लेवलपर्यंत सांभाळली होती. जेव्हा त्या आजींची डेथ झाली त्यांनी घरी जस्ट बिकॉज सर्व डिस्टर्ब होतील, आजींची डेथ रात्री झाली, रात्री डेथ झालेली बातमी सगळ्यांना कळाली तर इतके डिस्टर्ब होतील. म्हणजे माझ्या मामी त्यांच्या आई लिटरली लागतात त्या ज्यांची डेथ झाली ती. आणि सो एवढं मी इन्स्पायर झालो की बाबा त्यांनी ती सिच्युएशन रात्रभर इतकी हँडल केली, कंट्रोल केलं आणि मग सर्व काही सुरळीत हँडल केलं पार एंडपर्यंत. म्हणजे
आय डोंट नो तुम्हाला किती रिअलाईज होतं आहे काय नाही, आणि आय डोंट नो इफ इट इज ओके ऑर नॉट, बट आय एम जस्ट ट्राईंग टू टेल यू गाईज की जर तुम्ही मॅन असाल तर यू हॅव टू बी लाईक माय अंकल, लाईक माय मामा, लाईक माय लहाने मामा. सो ती त्यांचे ॲक्शन्स एवढे इन्स्पिरेशनल होते माझ्यासाठी की जर मी ते इम्प्लिमेंट केले ना, माझे लाईफ चेंज होणंच आहे माझी. तुम्हीसुद्धा इम्प्लिमेंट केलं तर लाईफ चेंज होणंच आहे तुमची. ते प्रत्येक इमोशनल सिच्युएशनला एवढ्या स्मूथली हँडल करता, अलॉंग विथ मल्टिपल वर्क, जे की आपण स्वप्नातही इमॅजिन करू नाही शकत. माझ्यासारखा व्यक्ती तर स्वप्नातही इमॅजिन नाही करू शकत तेवढं वर्क पुट ऑन करणं, तेवढी मेहनत पुट ऑन करणं. सो दिस वॉज द पॉईंट बॅक स्टोरी. आणि याचा जो लर्निंग आहे ती अशी आहे की यू हॅव टू बी अ मॅन, जस्ट बी अ मॅन, जस्ट गेट युअर आयर्न बॉल्स, गेट अप अँड जस्ट बी अ मॅन. तुम्हाला ॲज अ मॅन सर्व गोष्टी हँडल करायच्या आहे. तुम्हाला तुमची फॅमिली बघायची आहे, तुम्हाला सर्व तुमचे फायनान्सेस मॅनेज करायचे आहे, सोबतच तुम्हाला तुमची जी काही इस्टेट आहे, एम्पेरर आहे, एम्पेरर खरं एम्पेरर उभं करायचं आहे, साम्राज्य उभं करायचं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला ॲज अ मॅन म्हणून बघाव्या लागतं. आणि यू हॅव टू गेट दॅट रिअल कोर गट्स इन युअर सेल्फ फ्रॉम स्टार्टिंग. आणि हे जे मी तुम्हाला हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं माझ्या मामांचं, ते अगदी मोटिवेटिंग आहे माझ्यासाठी, आणि आय होप तुमच्यासाठीसुद्धा ते अगदी मोटिवेटिंग असेल त्यांची ही जी मेहनत. सो दॅट वॉज ऑल फॉर माय पॉईंट नंबर 5. आणि द लास्ट वन पॉईंट आहे ज्याला मी शेवट ठेवतो आहे की टाईमचं इम्पॉर्टन्स. 2025मध्ये असं सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत जर फ्लॅशबॅकला गेलो मी आणि इमॅजिन केलं की काय सतत माझ्या मनामध्ये विचार चालायचे 2025च्याबद्दल जेव्हा मी विचार करायचो तेव्हा, तर ते विचार असायचे माझे की टाईम किती फास्टली जातो आहे. म्हणजे मी म्हणजे डायरेक्ट टायमिंगला ग्रँटेड घेत असायचो, आणि दॅट्स द रिझन की माझा ड्रॉप इयरसुद्धा अनसक्सेसफुल गेलं. दॅट्स द रिझन की माझं सेकंड ड्रॉप इयरसुद्धा व्यवस्थित जात नाही आत्ता. बट ती गोष्ट वेगळी की आय एम अवेअर राईट नाऊ. सो असं म्हणायचं आहे की जे टायमिंगचं इम्पॉर्टन्स आहे ते तुम्ही टाईम मॅनेजमेंट थ्रू रिअलाईज करू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आत्ता कुठं 2025 सुरू झाला होता, कसं काय संपला वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या अशाच लोकांसोबत घडतात जे लोक टायमाला व्यवस्थित मॅनेज नाही करते, जस्ट लाईक मी. बट यू हॅव टू चेंज, आय हॅव टू चेंज, लेट चेंज टुगेदर. सो दिस वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. मला ज्या काही टॉप लर्निंग्स आहे ज्या की मला वाटलं 2025मध्ये मी घ्यायला पाहिजे, मी घेतलेल्या आहे. आणि त्या लर्निंग सांगून तुम्हाला देखील काही व्हॅल्यू ॲडिशन होईल अशा दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवला. सो दिस वॉज ऑल. ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं 2025मध्ये माझे टॉप 5-6 लर्निंग्स, जे की तुमचे 2026 फार चांगल्या प्रकारे स्पेंड करायला मदत करतील. सो या, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट इयर 2026. हॅपी न्यू इयर. दॅट्स इट. बाय. भेटूया पुढच्या वर्षी.